नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा हा नंदिनीला गार्डनमध्ये घेऊन जाण्यासाठी तिच्या गार्डनमध्ये रिक्षा घेऊन आलेला असतो आणि त्यामध्ये तो गाणे म्हणत असतो. नंदिनीसाठी गाणे म्हणू लागतो. नंदिनीसाठी गाणे गातो तेव्हा नंदिनी देखील खाली येते आणि आपण पाहतो नंदिनी ये ना असे तो म्हणतो आणि तेव्हा जीवा त्या ठिकाणच्या सिक्युरिटी गार्ड सोबत दोघेही नाचू लागतात. तेव्हा नंदिनी त्याच्यावर रागवते आणि त्याला विचारते, जीवा तुम्ही काय इथे रिक्षा घेऊन आला आहात, कशासाठी आला? जीवा बोलतो, हा रिक्षा नाही, त्या रिक्षाचे नाव देखील आहे. याचे नाव आहे डार्लिंग, जसे तुझे नाव आहे नंदिनी. आणि तो तिचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो. आत पाहते तर सर्व रिक्षामध्ये जीवाचे व तिचे फोटो लावलेले असतात आणि हे सर्व फोटो पाहून ती देखील मनोमन आनंदित झालेली असते आणि ती जीवावर ओरडून बोलते, जीवा तुम्ही इथून निघून जा. तर तिकडे आपण बघतो काव्यावर देखील पार्थ रागवलेला असतो व पार्थ हा काव्याला बोलतो, काव्या तुम्ही इथे कशासाठी आला आहात? मला तुम्हाला बोलायचं नाही, तुम्ही निघून जा. व तेव्हा काव्याला देखील खूपच वाईट वाटतं. तर तिकडे आपण बघतो नंदिनी ही जीवावर रागवलेली असते. तेव्हा सिक्युरिटी गार्ड बोलतो की यांचे तुमच्यावर प्रेमच नाही व नंदिनी ही तिथून निघून जाऊ लागते. तेव्हा जीवा हा त्या सिक्युरिटी गार्डला बोलतो, माझे तिच्यावर प्रेम आहे आणि बघ ती प्रेम, आणि जर तिचे प्रेम नसेल तर ती मागे वळून पाहणार नाही. आता ती मागे पलटणार व तो पलट म्हणू लागतो. त्याच वेळेस आपण बघतो नंदिनी पुढे जाऊन मागे वळून पाहते व जीवा हा अतिशय आनंदित झालेला असतो. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनीची जीवा समजूत काढेल का हे बघ, आणि काव्य देखील पार्थची समजूत काढणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.